सो मित्रांनो आपण चाललेलो आहोत. आम्ही आता सकाळी सगळं उठलोय. प्लॅन तर तसा ठरलेला 7 वाजताचा. 7 वाजता काय झालेलं नाही आहे. काल मस्त पार्टी झालेली होती, त्याच्यामुळे सगळेजण झोपलो डुंगनवर करून. आता सगळेजण उठलो आहोत. आता मस्तपैकी मी, माझी बहीण, बायको आणि बघूया आता या गाडीवर कसा बसता होता. चालला आहोत पुरंदरगडावर, असा प्लॅन तर आहे. बघूया बसतो आहोत त्या या गाडीवर तिथे आधी बघूया. नाहीतर मग काय आपली आहे बेस्ट, सगळ्यात बेस्ट, ईस्ट ऑर वेस्ट ऑलवेज बेस्ट. सो आहे मोपेट, नाहीतर मग आपली गड्डुली. चलो चलते हैं, मिलते हैं गड्डी के ऊपर. चंगळा बोले सो गाईज आम्ही फायनली फुले माववलेत आमचे. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. फायनली सगळ्यांचं तशरीफ मावलेली आहे. आता आम्ही निघतो. हाय हॅलो नमस्कार, मी स्वरा पाटील स्वागत करते तुमचं माझ्या नव्या कोरा यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी काय माझी हिंमत होत नव्हती, पण स्वरूपने स्टार्ट केलं, सो आता मी फायनली व्लॉग बनवते. तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए. आम्ही इथे एक छोटूसा ब्रेक घेतला होता पेट्रोल भरण्यासाठी. त्यानंतर आम्ही थेट निघालो पुरंदर गडाला. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आजपासून मी माझी लाईफ डॉक्युमेंट करायची ठरवली आहे. सो इथे मी माझं कुकिंग, ट्रॅव्हलिंग असे खूप छान छान एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पण माझी जर्नी नक्कीच एन्जॉय कराल. सासवड घाटाने जर तुम्ही जात असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण की खूप कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. आम्ही इथे हॉटेल पुरंदर कडा अशा ठिकाणी मिसळ खाल्ली. एक नंबर सुंदर होती, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. परत आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू केला. सो ह्या रोडने जाताना मनाला इतकं फ्रेश वाटलं ना, म्हणजे वाव. आठवड्याभराचा सगळी थकान हॅपीनेस मध्ये कन्वर्ट झाली. हा जो तुम्ही समोर डोंगर बघत आहात तोच पुरंदर फोर्ट आहे. आता आम्ही लवकरच तिथे उतरलोय आणि ही आमची अशी दशा आहे. आणि हा पहा व्ह्यू, आणि हा आहे पुरंदर फोर्ट. हे इथून बघायला असं वाटते, पण रियालिटीमध्ये एक्सपिरियन्स करायला खूपच म्हणजे सुंदर आहे. अरे वा. अशा आम्ही फोर्टला आता आलो आहे. तुम्ही बघत असाल माझा आवाज खूप हळू आहे, कारण की मी चोरून व्हिडिओ काढते. नाही, ॲक्च्युली इथे आर्मीचं प्रशिक्षण केंद्र आहे. सो आर्मींनी आणि व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तशी अलाउड नाही आहे, पण आय गेस इथे ह्या एरियामध्ये आतमध्ये अलाउड असेल. त्यांच्या प्रशिक्षण केंद्राच्या इथे अलाउड नव्हती आय गेस, कारण की मी लोक फोटो तर काढतातच ऑब्विसली, बघितलंय आपण. एरिया चालू झालाय प्रॉपर प्रशिक्षण केंद्र. पण बाहेर बोर्ड लिहिला होता की आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे. हा किल्ल्याचा पहिला पार्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही बघितलं असेल तर बघायचे आम्ही, कारण की आर्मीवाल्यांची मध्येच एंट्री झाली. आणि हे सगळे आम्ही पहिला ये. इथे एक असं सुंदर असं मंदिर आहे दत्तगुरूंचं. असं काय आहे. आणि हा किल्ले पुरंदर. फायनली आम्ही इथे रीच झालो आहोत. खूप सुंदर असा निसर्ग आहे, तुम्ही बघू शकता. तिथे आम्ही माकड बघितलेलं, तिथे एक तुम्ही माकड बघू शकता. अजून मुलं किती खुश आहेत ती बघा माकडांना. कसा बसलाय तो. आम्ही आत्ताच गड सोडून जस्ट खाली उतरलोय. वरती व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मला व्लॉग कंटिन्यू करता आला नाही, पण तुम्ही इथे बघू शकता त्यांनी प्रॉपर गाईड मॅप दिला आहे. आणि ह्या पायऱ्या तुम्हाला थेट गडापर्यंत घेऊन जातील. गड खूपच सुंदर आहे, खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तुम्ही पण नक्कीच एक्सपिरियन्स करा. श्री छत्रपती संभाजी महाराजांची ही जन्मस्थान आहे, तर तुम्ही नक्कीच या. ह्या प्रत्येक पायऱ्या तुम्हाला नवीन अनुभव देतील. इथे हे पद्मावती टँक आहे काहीतरी. सो वरून तुम्हाला नक्कीच एक्सपिरियन्स घेऊया आपण. इथून दिसतंय थोडंफार. स्वरूप तर म्हणतोय हे मॅनमेड आहे. बघूया. वाव, आय थिंक हे ॲक्च्युअल तलाव असेल,
बट यांना म्हणजे तसं जपून ठेवण्यासाठी मे बी असं केलं असेल. तिथे तुम्ही बघू शकता छोट्याशा पायऱ्या आहेत, म्हणजे किती सुंदर आहे हे सर्व. आता आपण तिथे वर जातो आहे. तिथे वर जाऊन आपण सगळ्या ऐतिहासिक गोष्टी म्युझियममध्ये ठेवल्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत. सो आता इथे असं काय आम्ही येऊन पोचलो आहोत. आपल्याला म्युझियमसाठी इथून आत जायचं आहे आणि इथे हे पिण्यासाठी पाणी ठेवलं आहे. माझं तुम्हाला एकच सजेशन असेल की प्लीज तुम्ही या फोर्टवर येताना स्वतःची एक वॉटर बॉटल नक्कीच कॅरी करा. इथून पर्यटकांसाठी एंट्री बंद आहे. आपल्याला इथे चप्पल काढून वरती म्युझियमला जायचं आहे. सो चलो हे इथून आपण आतमध्ये जातो म्युझियम व्हिजिट करायला. पुरंदरगड चढत असताना तुम्ही तुमची एक वॉटर बॉटल कॅरी करा, बिकॉज पूर्ण गडावर फक्त एकच शॉप आहे, ते पण स्टार्टिंगला आहे. वरती काही अवेलेबिलिटी नाही आहे. आणि तुम्ही तुमची एक कम्फर्टेबल फुटवेअर वेअर करा, बिकॉज गड चढत असताना ते तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. सो हे स्टार्टिंगलाच आपल्याला खूप सुंदर असं बघायला भेटतं आहे. महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर बनवलंय, छान. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग ह्यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा अधिक या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे 14 मे 1657 साली महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्म झाला. पुराणात ह्या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत असे होते. पुरंदर किल्ल्याच्या शेजारी वज्रगड असून दोन्ही किल्ले एकमेकांना जोडले गेले आहेत. सध्याच्या स्थितीत ह्या किल्ल्यावर आर्मी ट्रेनिंग कॅम्प चालू असून तुमच्याकडे ID प्रूफ असल्याशिवाय तुम्हाला किल्ल्यात एंट्री मिळत नाही. पुरंदरगडावर बाले किल्ल्यावर जात असताना मोबाईल आणि व्हिडिओग्राफी याची परमिशन नाही, त्यामुळे बाजूलाच काउंटर आहे. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल सबमिट करून किल्ल्यावर जाऊ शकता. वरती बाले किल्ल्यावर तुम्हाला बऱ्याच वस्तू पाहायला मिळतात. त्यामध्ये गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, केदार दरवाजा, वाड्याचे अवशेष, केदारेश्वर मंदिर हे सर्व पाहायला मिळेल. केदारेश्वर महादेव मंदिर म्हणजे पुरंदर किल्ल्याचे सर्वात उंच ठिकाण. हे मंदिर किल्ल्याच्या लक्षवेधिक ठिकाण असे मानले जाते. years later. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.